आई हे बघ तुझ्या सुनेनं काय आणलंय तुझ्यासाठी. काय आहे? हा हिने आणलंय? बॉम्ब वगैरे नाही ना? नाही बॉक्स फोडला की सासू ढगात? आई अशी कशी जाईल माझी सासू ढगात? अहो तुम्हाला अजून खूप छळायचंय मला. काय म्हणलीस? अच्छा अच्छा ते बॉक्स उघड. उघडा ना. कवर मस्त आहे. ए दिदे हे कवर जपून ठेवा. आपल्या श्रेयूच्या वयांना कवर मस्त होईल याचं है ना. आई ही हे बघ ही वाली हा बस बस म्हणजे डोक्यावर बस. हो तिकडे मागे काढते ना मी आता. मी फक्त बघत होते. मागे उभी राहा. माझ्यासाठी आणले. काय रे मी नाही उघडणार. उघड उघड चल. बापरे हे किती टेपा लावल्यात रे. ए, नको काढते मी. मला येतं. नाही आता ए उघड ना. थांब मी उघड. थांब मी उघड ना मम्मी लवकर. अहो बघितलं का? अहो इकडे. अहो तिकडे काय बसून राहिल्या तिकडे या. हे बघा. मिक्सर आणलाय मिक्सर. अहो मिक्सर आणलाय आपल्या मुलाने आणि सुनेने. आपली सून म्हणाली आई तुम्हाला. हो हे उघड ना आता. हे बघ हो बाई. तीन तीन भांडे. म्हणजे ह्याच्यात चटणी करायची, ह्याच्यात ते ज्यूस वगैरे आणि ह्याच्यात वाटण. हे बघा. बाप रे बाप. हे किती छान. कसलं भारी. वा 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 वा. ए महाग पडला का रे? हो बाई काय सुंदर रंग आहे. छोटासा आहे पण आठवशील आपल्या ओट्यावर काय मस्त दिसेल. कितीतरी वर्षांनी नवी कोरी गोष्ट आली आपल्या घरात. आता येऊ दे त्या पूजाला आणि ओझे काकूंना. दाखवते माझा नवीन मिक्सर. बाई चला या निमित्ताने मला काय हवं नको ते बघणारी, माझी गरज ओळखणारी एक तरी व्यक्ती आली या घरात. नाहीतर एरवी मी नुसतीच बडबड करायचे आणि सगळ्यांच्या कानावरून नुसती आवाज यायची. थँक्यू ग. नक्की माझीच आई आहे ना? अचानक केवढी बदलली. कसं भानावर आणू हिला.
तुम्ही काय घेऊन उभे आहात? बाई अरे समीर, हा जुना देऊन हा आणायचा ना, स्वस्तात पडला असता अजून. हा आता नको. कसलं भारी दिसतंय. हळदी कुंकू लावते. नीट चाल हा, खूप साथ दे. ए, चालू करू. केवढा फास्ट फास्ट चालतोय. आज कितीतरी दिवसांनी आईच्या चेहऱ्यावर हा आनंद बघितलाय. संसारात काहीतरी नवीन आणि छान घडलं ना की संसारी स्त्रीच्या चेहऱ्यावर आनंद येतोच. थँक्यू. तुम्हाला हे सुचलं म्हणून मला हा क्षण बघायला मिळाला. उद्या ना मी डाळ आणि तांदूळ टाकून डोसे करा ना तुझ्यासाठी. आमच्या दोघांसाठी एकच करा, मी अर्धा अर्धा खाऊ. ते काय मिक्सर आम्ही दोघांनी मिळून आणलाय ना. बोल ना लगेच, सगळ्यांसाठी करेन. आई काय करतेस तू हे? चल मला बोलायचं तुझ्याशी. वाई मस्त. आता माझा आवाजही तुझ्यापर्यंत पोहोचत नाहीये वाटतं. किचन्स? हो या ना. नमस्कार. नमस्कार. सॉरी मी समोर जाऊन आलो पण तिथे कोणीच नव्हतं. या ना तुम्ही, बसा ना आतमध्ये. नाही नाही, बसायला वेळ नाही, थोडी घाई आहे. मी संकेत बोरकर. वाघे एस्टेटमध्ये आमची IT कंपनी आहे. आय गेस तिथल्या अनेक कंपन्यांमध्ये तुमच्याकडून टिफिन जातो. हो हो बरोबर, तिकडे टिफिन जातात आमचा. त्यांच्याकडूनच तुमच्या किचनबद्दल आम्हाला रेफरन्स मिळाला होता. उद्या आमच्याकडे एक मोठी पार्टी आहे. सॉरी मी एकदम अचानक तुम्हाला सांगायला आलो. नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याकडे वेळ आहे. तुम्ही फक्त किती माणसं आहेत आणि मेन्यू मध्ये तुम्हाला काय हवंय ते सांगा. 50 माणसं असतील तर त्या हिशोबाने आम्हाला सुशी आणि डिमसम्स हवेत व्हेज मध्ये. काय? काय हवं म्हणाले? ते इंग्लिश पदार्थ आहेत, ते तुझ्या काही कामाचे नाहीत. मला थोडीच खायचे. असलं कसलं नाव ग? सुशी. एक बाई, काय झालं? काही प्रॉब्लेम? त्याचं काय, आम्ही ना नाही नाही नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. ते जरा थोडं रॉ मटेरियल आणि काय काय स्टॉक आहे त्याच्याबद्दल विचार करत होतो. मी एकदा स्टॉक चेक करतो आणि ऑर्डर फायनल करतो. तोपर्यंत तुम्ही आमचं किचन बघून घ्या ना. चल सरांना किचन मध्ये घेऊन जा आणि चहा कॉफी बघ जरा. हा या ना सर प्लीज. सुशी? अहो कसला स्टॉक, काय बोललात तुम्ही त्यांना? त्यांना सांगा आपण हे नाही करू शकत. हे बघा अर्पिता मॅडम, तुम्ही शांत व्हा जरा. काय आता आपल्याला नवीन क्लायंट्सची, नवीन ऑर्डर्सची गरज आहे. असं पटकन नाही म्हणता येणार नाही ना आपल्याला. आपल्या किचनचा रीचही वाढला पाहिजे. हो मान्य आहे, पण अहो त्यांना ते सुशी आणि डिमसम हवंय ना त्यांना. ते मला बनवता येत नाही आणि कशाचा काही अंदाज नसताना, काही माहीत नसताना एवढ्या मोठ्या कंपनीची एवढी मोठी ऑर्डर आपण नाही पूर्ण करू शकत. नाही नाही नाही, तुम्ही सांगा त्या साहेबांना आपल्याला हे नाही जमणार. मी सांगू का? नाही नाही नाही, बघा बाबा. अहो अहो समीर,
डिनर इज रेडी. सगळं अगदी तुझ्या आवडीचं आहे. स्वीट सुद्धा. खुश ना? लेट्स सेलिब्रेट युअर अचीवमेंट. नचिकेत, काय झालं? अरे तुला खुश व्हायला हवं ना. तुझ्या मनासारखं सगळं घडलंय. नाही मीनाक्षी, माझ्या मनासारखं नाहीये हे सगळं या पद्धतीने व्हावं असा विचार केला नव्हता मी कधी. बाबांना फसवायचं नव्हतं मला कधी. बघ, तू काही फसवणूक नाही केली आहे बाबांची. त्यांच्याच हट्टीपणामुळे सगळं झालं. आणि तू गेलास होता ना सरळ मार्गाने त्यांच्याकडे सही घ्यायला. काय झालं? काहीच नाही. प्लीज आता तू हे गिल्ट घेऊन बसू नकोस. तोंड गोड कर. बाबांना हे कळलं तर काय वाटेल का त्यांना? त्यांना कधी ना कधी कळणारच आहे. इनफॅक्ट मी तर म्हणते तू स्वतःहूनच त्यांना सांग. उगाच नंतर भांडण नको. नाही, नको. आत्ता लगेच नको त्यांना काही सांगायला. हे रिडेव्हलपमेंट वगैरे ह्या गोष्टी व्हायला वेळ लागतो. तेव्हाच तेव्हा बघू आपण. ठीक. असं कसं? मुलाने केलेला हा फ्रेश विश्वासघात निशिकांत पुरोहितांना कळायलाच हवा. त्याशिवाय घराचे तुकडे तुकडे कसे होणार? अहो समीर, सांगा ना त्यांना आपल्याला नाही जमू शकत. कमी सांगू. बेस्ट आहे यार अर्पिता. बेस्ट डिसिजन एव्हर. असंच माणसाने स्वतःची कुवत ओळखून मग उडी मारायला पाहिजे. समीर, यू कॅन सी द डिफरन्स ना? क्लास अँड मास आहे की नाही? ही जी काही तुझी सो कॉल्ड बायको आहे ना, जिला तू अन्नपूर्णा अन्नपूर्णा म्हणून असं मिरवत असतोस, ती खरं तर डबेवाली आहे. डबेवाली. डाळ भात पोळी भजी एवढंच जमतं तिला. चौकटीतलं एवढंच विश्व आहे तिचं. असं आउट ऑफ द बॉक्स काही सुचत नाही ना हिला. कसं आहे ना अर्पिता, असं घरगुती पोळी भाजी आणि असं क्वालिफाईड. ओ माय गॉड, यू नो दिस वर्ड? घरगुती पोळी भाजी आणि क्वालिफाईड शेफ यातला डिफरन्स, फरक कळतो तुला? तुम्ही का आला तिथे? एक तर तुमचा या सगळ्या गोष्टींची काही संबंध नाही. दुसरी गोष्ट, मी स्वतःला तुमच्या समोर सिद्ध करावा याची मला काही गरज वाटत नाही. हो. आणि तुला जमणार पण नाही. आपण ते उचलून ठेवूया. सॉरी, घाबरली तू? ए सॉरी 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 या. हे घाबरू नको. समीर, बाय द वे, मी असं ऐकलं की समर्पिता किचन तुला ऑल ओव्हर महाराष्ट्र पोचवायचंय. हिला कसं माहित? काय माहिती. दॅट्स ग्रेट न्यूज यार. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट. पण महाराष्ट्र ग्लोबल झालंय रे आता. आणि तुझी बायको आहे तिथेच आहे. पोळी भाजी डाळ भात. आणि अशा किती खानावळी तू ऐकल्यास ग्लोबल झाल्याचं? जग कुठल्या कुठे गेलंय आणि तुझी बायको आहे तिथेच आहे. वा राजसी, मानलं तुला. आता अर्पिताने ऑर्डर घेतली तरी प्रॉब्लेम आणि नाही घेतली तरी प्रॉब्लेम. दोन्हीकडून फजिती अर्पिताचीच होणार. सो समर्पिता किचन आहे ना, ते कायम डबावाला केंद्र राहणार आहे. समर्पिता पोळीभाजी केंद्र. आय एम सो हॅपी टुडे. आय एम व्हेरी हॅपी. तुझी जी लायकी मी ठरवली होती ना, तीच निघाली ग. तसं सिद्ध झालं ना आता.
तू ना ती अशी जुनाट अडाणी अशी बेसिक कुक आहेस ग. अर्पिता समीर देशमाने, चल ब्लॅक कॉफी बनव माझ्यासाठी. ती तरी येते ना? ब्रो ते देशमाने, काय ठरलं मग? एक मिनिट सर. लेट मी डू दी ऑनर. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देते. सर ऍक्च्युली समर्पिता किचन तुमच्या कंपनीची ऑर्डर ऍक्सेप्ट करते. ऑर्डर ऍक्सेप्ट करतो आम्ही. ग्रेट. हे बघा, खूप महत्वाची पार्टी आहे. खूप मोठी माणसं येणार आहेत, तर फूड क्वालिटी बेस्ट असेल याची काळजी घ्या. नाही नाही, तुम्ही ती काळजी करू नका. आम्ही तुम्हाला बेस्ट फूड क्वालिटी देऊ. ठीक आहे, मी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करतो ॲडव्हान्समध्ये. ठीक आहे, येतो. थँक्यू. समर्पिता किचनने ऑर्डर ऍक्सेप्ट केली. ऑर्डर नुसती ऍक्सेप्ट नाही करायची रे, ती कम्प्लीट पण करायची. ती बघ, तुझी बायको बघ, चेहरा बघ तुझा कसा झाला, एकदम अशी भित्री बाबूबाई. तुला ती म्हण आठवते का ग? ते कावळ्याच्या शापानं काय कधी मरत काय कधी नाही. मरत नाही, तसं तुझ्या शापामुळे समर्पिता किचन कधीच बंद होणार नाही. माझी बायको काय आहे हे मला चांगलंच माहिती आहे राजसी. आणि तू तिची लायकी काढावी इतकी वाईट वेळ तिच्यावर अजून तरी आली नाही. ओके देन. तुझ्या या गोंडस बायकोने दिलेली ऑर्डर कंप्लीट करून दाखवावी. सगळ्या चाळीसमोर मी माझे शब्द मागे घेईन. चॅलेंज ऍक्सेप्टेड. अर्पिता मॅडम, अर्पिता मॅडम. रुसली बिचारी. पुअर समीर, शेवटी तू माझ्या आणि विराजच्या खेळीमध्ये फसलासच. ही ऑर्डर आम्हीच अरेंज केली आहे रे. ही ऍक्सेप्ट केली नसतीस तर तुमचा कॉन्फिडन्स तिथेच मोडीत निघाला असता. आणि आता ती ऍक्सेप्ट करूनही पूर्ण होऊ शकणार नाहीच आहे. त्यामुळे तुझ्या अर्पितासाठी हा सेटबॅक असेल. आणि मी तिच्या कॉन्फिडन्सच्या अशाच वारंवार चिंधड्या उडवत राहीन. अर्पिता मॅडम, अहो तुम्ही ऐकून तर बघा, तुम्हाला कळत नाहीये तुम्ही काय केलेत, की ती राजसी आहे ना, तिने मुद्दाम केलं हे सगळं. तिला काय आपली फजितीच बघायचे ना, तिने मुद्दाम केलं आणि तुम्ही बरोबर फसलात त्याच्यामध्ये. हे काय, कसं करणार आहोत आपण? हा, एकतर आपलं हे किचन नवीन आणि त्यात त्यांना ते पाहिजे ना, जे काय पाहिजे त्यांना. सुशी. हा, ते सुशी ते नाही आहेत आपल्याला बनवायला. आपली स्पेशालिटीज नाही. नकोय मला पाणी. मी ना निकीला फक्त ते एक दोनदा बोलताना ऐकलंय, म्हणजे खाताना बघितलंय. ते डिम्पलिंग मोमो, ते 2-3 नाव आहेत ना त्याची, ते माहिती तरी आहे मला. पण तो दुसरा पदार्थ आहे सुशी. हा, सुशी, ते माहीतच नाहीये मला. आणि जो पदार्थ माहित नाही, बनवता येत नाही, त्याची ऑर्डर घेऊन आपल्या किचनची बदनामी करण्यात काय अर्थ आहे? तुम्ही ना भावनेच्या भरात काहीतरी करून बस. अहो अर्पिता मॅडम, ते राजसी तुमचा अपमान करत होते. मला नाही सहन झालं. मुळात तुमचा कोणी अपमान केलेला मला सहन होत नाही. ते म्हणजे कळतंय मला, पण मी तेच म्हणते ना, ते
ते सुशी मला धड माहीतच नाहीये तर मी बनवणार कसं? माहिती तर मलाही नाही येते. काय? तुम्हालाही माहित नाही मग ऑर्डर कशाला घेतली तुम्ही? तुम्हालाही माहित नाही मलाही माहित नाही मग आपण ती ऑर्डर काय कशी डिलिव्हर? मला फक्त एवढंच माहिती आहे की माझी बायको ज्या पदार्थाला हात लावेल त्याला पूर्णान्न करेल. अहो अन्नपूर्णा आहे ती. तुम्ही ना हे असं करता, धड रागूही देत नाही मला. आता टेन्शन आलंय मला. ही ऑर्डर कशी डिलिव्हर करायची, ते सुशी आणि ते काय डम्पलिंग कसं बनवायचं ते सगळं. बरं अर्पिता मॅडम मला सांगा, जपानमध्ये अन्नपूर्णा असते का? काय? मग जपानची आणि या अन्नपूर्णेची ओळख करून देऊया आपण. राजसी फुल झालं. अरे तू कसं काय इथे? तुझ्या ब्रो आणि वहिरीला तुला हेल्प नाही करायची का? तुझ्या हेल्पची गरज आहे त्यांना. मग मी तुझ्याशी थोडं इम्पॉर्टंट बोलायला आलोय. इम्पॉर्टंट? काय? हे ब्रोनी दिलं भाईला देण्यासाठी त्याचा हप्ता. मग काय म्हणणं? हे बघ मला असं वाटतंय की तू जो चेक दिलायस ना भाईला तो तू परत घे किंवा कॅन्सल कर. ब्रो देणार आहे आता प्रत्येक महिन्यात हप्ता. अर्पिता मॅडम, डिमसम आणि सुशीसाठी लागणाऱ्या सामानाची लिस्ट तयार केली नेटवर बघून. ते सामान घेऊन येऊया. मग मिशन सुशी स्टार्ट. कुलूप आतमध्येच राहिलं. राजसी आणि सलील भाऊजी एकत्र? हे दोघं एकत्र असणं ही कुठल्या नवीन संकटाची सुरुवात तर नाही ना?